अतिशय चांगला चेंडू होता, परंतु पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेत अवांतर धावसंख्येचं खातं उघडतंय. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एका धावाने संघाचं खातं उघड झालेली आहे. का बसतोय जगदीश नाईक याच्या स्वरूपाने. डीजे मागील 2 चेंडूवर पूर्णपणे बीट केलं होतं फलंदाज जगदीश नाईक याला. त्यानंतर मात्र या चेंडूवर झेलबादच्या रूपाने बाद होतोय. पहिला झटका बसलेला आहे जोशी 11 भादवड या संघाला 1 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा बीट झाला होता फलंदाज. जोरदार अपील झाली होती, परंतु पंचांवर कुठलाही लेग बायच्या रूपाने 1 धाव मिळते अवांतर धावसंख्येने. आतापर्यंत अवांतर धावसंख्याच झालेली आहे. फक्त धावसंख्या 1 बाद 2, एक वाईट, एक लेग बाईज. काय गोलंदाजी करतोय गोलंदाज महेश तरे. पुन्हा एकदा अतिशय चांगला चेंडू, अतिशय चांगला चेंडू. तर पहिल्या षटकामध्ये मागील सामन्यामध्ये तब्बल 19 धावा खर्च केल्या होत्या, पण या पॉवर प्लेच्या षटकामध्ये मात्र महेश तरे याने पूर्णपणे बांधून ठेवलेला आहे. चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा बघूया काय घडले त्या ठिकाणी. अतिशय चांगला चेंडू, पूर्णपणे बीट होतोय. चेंडू आणि बॅट मध्ये कुठलाही संपर्क होत नाहीये. अशा प्रकारे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जोशी 11 भादवड संघाची धावसंख्या 1 बाद 2. तर त्यानंतर चौथा हिरवा मानकोली आणि न्यू तुफान पिंपलास, जय कालिका माता कालवार, छत्रपती शिवाजी महाराज वडुनवगर या सर्व संघाने आपण नोंद करून घ्यायची आहे. पहिल्या षटकासाठी 4 मिनिटांचा अवधी खर्च केलेला आहे. गोलंदाज महेश तरे याने काय लाजवाब गोलंदाजी केली होती. पॉवर प्लेच्या षटकामध्ये कुठल्याही प्रकारे मोठा फटका खेळून दिला नव्हता. पूर्णपणे बीट आणि बीटच केलं होतं फलंदाजांना आणि फक्त 2 धावा खर्च केलेले आहेत आणि एक महत्वपूर्ण गडी बाद केला होता जगदीश नाईक याचा. वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरे षटक घेऊन येतोय गोलंदाज साई पाटील. स्ट्राइक एंडवर संदीप मोरे, नॉन स्ट्राइक एंडला सुभाष पाटील. अजूनही खातं उघड झालेलं नाहीये कुठल्याही खेळाडूचं. पहिला चेंडू
सरळ खेळून काढलेला आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि अतिशय लाजवाब झेल घेतोय. गोलंदाजी चांगली होते आणि गोलंदाजीला लाजवाब साथ सुद्धा मिळते क्षेत्ररक्षकांची. दुसरा झटका बसतोय. संदीप मोरे हा बाद होतोय. ज्ञानेश्वर, आतापर्यंत आपण बघितलं तर अजूनही एकाही फलंदाजाला खाते उघड करण्यात यश आलेलं नाहीये. जगदीश नाईक शून्यावर बाद झाला होता, त्यानंतर संदीप मोरे शून्यावर बाद झालेला आहे. नव्याने आले फलंदाज बलदेव. धावसंख्या 2-2. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि जशा प्रकारे गोलंदाजी होते आणि त्याच प्रकारे क्षेत्ररक्षणाची साथ सुद्धा गोलंदाजाला मिळत आहे. लाजवाब क्षेत्ररक्षण झालेले आतापर्यंत. 2 झेल टिपलेले आहेत. 2 गडी बाद झालेले आहेत. धावसंख्या 2-2. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू. षटकातील पुढील चेंडू समोर जाईल बलदेव जोशी. आता मात्र मोठा फटका आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. आउट ऑफ द पार्क. 6 रन्स. डीजे त्यावर मोहर लागली होती 6 धावांची. अतिशय चांगलं टायमिंग बलदेव जोशी याच्या बॅट मधून. आता मात्र आक्रमणाला सुरुवात करतोय. पहिला चेंडू फेस करताना बलदेव जोशी आणि षटकाराने आपलं अकाउंट ओपन केलेलं आहे. मॅच चेंडू आलेला आहे. आजच्या दिवसातील दुसरा सामना जोशी इलेव्हन भाटवड नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय. आतापर्यंत दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 2-8 धावसंख्या. साई पाटील सज्ज होतोय. चांगला चेंडू. आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता. 1 धाव पूर्ण होते. चांगले क्षेत्ररक्षण होते. फक्त एकच धाव मिळेल. एका धावने संघाची धावसंख्या पुढे सरकते. 2-9. 9 रन्स. लॉस ऑफ 2 विकेट्स. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. गोलंदाजी लाजवाब केलेली आतापर्यंत स्वराज स्पोर्ट कशेली या संघाच्या गोलंदाजाने. पहिल्या षटकामध्ये महेश तरे याने लाजवाब गोलंदाजी केली होती. स्लोअर 1 चेंडू होता. हलक्या बॅटने खेळून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय. तोपर्यंत संधी होती 1 धाव पूर्ण करण्याची. एका धावने संघाची धावसंख्या 2-10. त्यानंतर चौथा हिरवा मानकोली आणि न्यू तुफान पिंपलास आपण आल्याची नोंद करून घ्यायची आहे. पुढील चेंडू स्लोअर 1 चेंडू होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय. तोपर्यंत संधी 1 धाव पूर्ण करण्याची. एका धावने संघाची धावसंख्या पोहोचते. 2-11. या षटकातील शेवटचा चेंडू शेष आहे. एक षटकार आल्यानंतर मात्र एकेरी धावसंख्येवर भर देतोय जोशी इलेव्हन भाटवड संघ. पहिल्या षटकामध्ये चांगली धावसंख्या उभारता आलेली नव्हती, परंतु दुसऱ्या षटकामध्ये चांगली कामगिरी करतोय. आता मात्र दिशाहीन चेंडू. ऑफ साईडच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू. पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेत. धावसंख्या 1 धावसंख्येने पुढे सरकते. 2-12. साई पाटील षटकातील शेवटचा चेंडू. आता मात्र बॅटची कडा. चेंडू हवेमध्ये आहे आणि या तिसरा झेल घेतोय या इनिंग मधला दिनेश हा झेल घेतोय. अशा प्रकारे सुभाष पाटील हा बाद होतोय. धावसंख्या 3-12. 2 षटकांचा खेळ संपन्न झालेला आहे आणि या 2 षटकांसाठी तब्बल 10 मिनिटाचा अवधी खर्च केलेला आहे. कशेली संघ आपण वेळेचं सहकार्य करायचं आहे. 2 षटकांसाठी तब्बल आपली 10 मिनिटं खर्च झालेली आहेत.
दोन षटकांच्या समाप्तीनंतर जोशी 11 भादवड संघाची धावसंख्या 3 बाद 12. पहिल्या षटकामध्ये 2 धावा, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या होत्या साई पाटील याने. एक षटकार खाल्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी साई पाटील याने केली होती. आता मात्र उर्वरित 2 षटकांमध्ये बलदेव जोशी आणि योगेश नाना या दोन्ही फलंदाजांना मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल जर आपल्या संघाला एक चांगली धावसंख्या उभारायची असेल तर. बलदेव जोशी याच्या बॅटमधून एक षटकार आलेला आहे, त्याच्याकडून भरपूर अपेक्षा असतील संघाला. 2 षटका नंतर धावसंख्या 3 बाद 12. वैयक्तिक पहिल्या संघासाठी तिसरे षटक घेऊन येतोय गोलंदाज सर्वेश पाटील. षटकातील पहिला चेंडू सामोर जाईल बलदेव जोशी. आडव्या पट्ट्याने मारण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क नाहीये. धावचीची संधी आहे आणि फलंदाज धावचीच्या रूपाने बाद होतोय. चौथा आदरा बसतोय आणि मोठा विकेट. काय गरज होती का ही धाव घ्यायची, कारण की मोठा विकेट ज्याच्या बॅट मधून एक षटकार आला होता. पूर्णा ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी भाऊसाहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं गावदेवी क्रिकेट क्लब पूर्णातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांच्या सोबत तानाजी पाटील, भाऊसाहेब डॅशिंग पर्सनॅलिटी. वेलकम. आपल्या या स्पर्धेमध्ये रोटरी चषक 2025 मध्ये हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत. तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर धावचीच्या रूपाने एक मोठा आदरा बसलेला आहे. धावसंख्या स्थिर आहे 4 बाद 12. सर्वेश सज्ज होते. षटकातील पुढील चेंडू. आता मात्र जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण होतं. एक धाव मिळते फक्त. एका धावने संघाची धावसंख्या पोहोचते 4 बाद 13. 13 लॉस ऑफ 4 विकेट. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि अजूनही मोठे पटक्यांपासून वंचित ठेवलेले आहे. चांगली गोलंदाजी केली होती पहिल्या षटकामध्ये महेश तरे, त्यानंतर साई पाटील आणि आता त्याच्या पावलावर पाऊल ठेवून सर्वेश पाटील सुद्धा चांगली गोलंदाजी करतोय. फुलटा चेंडू, चेंडूला भिरकावून देण्याचा प्रयत्न, टायमिंग व्यवस्थित झालं नव्हतं आणि फलंदाज बाद होतोय. ज्ञानेश्वर, आपण पाहिलं तर या सामन्यामध्ये तब्बल 4 फलंदाज झेलबादच्या स्वरूपाने बाद झालेले आहेत. गोलंदाजी चांगली होती आणि क्षेत्ररक्षकाची साथही त्यांना चांगली मिळत आहे. पूर्णपणे बांधून ठेवलेले आहे जोशी 11 भादवड संघाला. बंद्रामारुती काल्लेर संघाचा कर्णधार आपण समालोचक कक्षाशी संपर्क साधायचा आहे. या षटकामध्ये 2 गडी बाद झालेले आहेत. पहिल्या चेंडूवर धावचीच्या रूपाने बलदेव जोशी बाद झाला होता आणि आता मात्र चांगला झेल घेतला होता. फुलटॉस चेंडू होता, हवं तसं टायमिंग करता आलं नव्हतं. धावसंख्या अजूनही स्थिर आहे 13. 5 गडी बाद झालेले आहेत आतापर्यंत. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. नव्याने आलेला फलंदाज गुरु. आता मात्र दिशाहीन चेंडू, ऑफसाईडच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू. पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेत. एका धावने संघाची धावसंख्या पुढे सरकते 5 बाद 14. षटकातील पुढील चेंडू समोर जाईल गुरु. आता मात्र चांगला चेंडू होता. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने निघाला होता. चेंडू आणि बॅट मध्ये कुठलाही संपर्क होत नाहीये. बाकीचं काम थेट करतोय एसटी रक्षक. निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या स्थिर 5 बाद 14. आता मात्र चेंडूला भिरकावून दिलेलं आहे. क्षेत्ररक्षक चेंडू घालत पोहोचतोय, परंतु
गिरीश याला काही झेल घेता आलेली नाही. चांगला प्रयत्न केला होता. नक्कीच आपल्या संघासाठी तब्बल 2 धावा वाचवलेल्या आहेत गिरीश याने. चांगला प्रयत्न केला होता. निश्चित झेल घेण्यासाठी चांगिला प्रयत्न होता. आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या 5-5-16 16 लॉस ऑफ 5 विकेट्स. आता मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू सरकतोय. चांगलं क्षेत्ररक्षण, लाजवाब क्षेत्ररक्षण, अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं. परंतु धावचीच्या रूपाने फलंदाज बाद होतोय. 6वा आदरा बसतोय. गुरु हा बाद होतोय. धावसंख्या 6 बाद 3 षटकांच्या समाप्तीनंतर 17 लॉस ऑफ 6 विकेट. 3 षटकांचा खेळ संपन्न झालेला आहे. आता मात्र शेवटच्या षटकामध्ये तब्बल 18 ते 20 धावा जमा केल्या तर निश्चित चांगलं लक्ष ठेवण्यामध्ये यशस्वी होऊ शकतो. आणि जर चांगली गोलंदाजी केली तर मात्र लो स्कोरिंग सामना प्रेक्षकांना पाहायला मिळू शकतो. पिंटू नव्याने आलेला फलंदाज, ज्याच्याकडून भरपूर अपेक्षा आहे. जोशी 11 भादवड संघाला मोठे पटके खेळण्याची क्षमता आहे. क्रिकेट आहे, कुठल्याही क्षणी गेम चेंज होऊ शकतं. जर मोठे पटके आले 3 ते 4 नक्कीच चांगली धावसंख्या उभारू शकतो. आणि चांगली गोलंदाजी झाली तर मात्र पूर्णपणे बॅकफुटवर ठेवू शकतो. जोशी 11 भादवड संघाला कशेली संघ. वैयक्तिक पहिल्या संघासाठी शेवटचं षटक घेऊन येतोय गोलंदाज जयेश पाटील. एक अष्टपैलू खेळाडू आहे स्वराज्य कशेली संघाचा. चौथा हिरवा मानकोली संघाचा कर्णधार तसेच तुफान पिंपलास आपण नोंद करायची आहे आपण आल्याची. तसेच संघटनेचे सदस्य शरदजी केनेसाहेब यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. स्लोअर 1 चेंडू होता, फसवा चेंडू होता, पूर्णपणे बीट होतोय. फलंदाज निर्धाव चेंडू जातोय. चौथ्या षटकामध्ये पहिला चेंडू निर्धाव जातोय. मोठे पटके खेळण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज. धावसंख्या स्थिर 6 बाद 17. यॉर्कर चेंडू होता, खोदून काढलेला आहे चेंडूला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचतोय. 1 धाव पूर्ण होईल. फक्त एकच धाव मिळेल. एका धावाने संघाची धावसंख्या पुढे सरकते. 18 धावा झालेल्या आहेत. 6 गडी बाद झालेले आहेत. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शेष आहे. आता मात्र चेंडूला भिरकावून दिलेला आहे. चेंडू जाईल लांब लांब लांब. षटकार. पिंटूच्या बॅट मध्ये आता मात्र षटकार येतोय. या अगोदर बलदेव याने षटकाराने खातं ओपन केलं होतं आणि आता मात्र पिंटू याच्या बॅट मधून 6 धावा येत आहेत. 6 धावाने आपलं षटकाराने आपलं खाते उघड करतोय फलंदाज पिंटू. या 6 धावाने संघाची धावसंख्या पोहोचते 24. धावसंख्या 24. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शेष आहे. बघूया आता मात्र फसवा चेंडू होता. कमबॅक करतोय गोलंदाज जयेश. एक षटकार खाल्यानंतर निर्धाव चेंडू टाकतोय. आतापर्यंत 4 चेंडू मध्ये 7 धावा खर्च केलेल्या आहेत. चांगली गोलंदाजी म्हणता येईल शेवटच्या षटकामध्ये जयेश पाटील याची. आता मात्र खराब चेंडूची फेकी. बघूया काय घडलंय त्या ठिकाणी. पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. 1+4 धावा अशा 5 धावा मिळत आहेत आणि पुढील चेंडू फ्री हिट सुद्धा असणार आहे. आता या 5 धावेने संघाची धावसंख्या पोहोचते 29 लॉस ऑफ 6 विकेट. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. या 2 चेंडूवर जर नक्की 2 मोठे पटके आले तर चांगली धावसंख्या निश्चितच जमा करण्यामध्ये यश येऊ शकतं जोशी 11 भादवड संघाला. फ्री हिट आहे. बघूया फ्री चेंडू, परंतु डॉट चेंडू जातोय. अतिशय चांगला चेंडू होता. यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. पूर्णपणे बीट होत आहे फलंदाज पिंटू. फ्री चेंडूचा मात्र फायदा घेता आलेला नाहीये आणि या षटकातील शेवटचा चेंडू
धावसंख्या 29, 29 धावा. लोअर फुलटा चेंडू होता, चेंडू हवेमध्ये आहे, कुठलाही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये. नो मॅन स्लँडवर चेंडू पडतोय. एक धाव पूर्ण होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण खराबपैकी झाली होती. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय, पुन्हा एकदा खराबपैकी. 3 धावा पूर्ण आणि चौथी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होतोय. या 3 धावाने 4 षटकांच्या समाप्तीनंतर जोशी 11 भादवड संघाची धावसंख्या 7 गडी बाद 32-33 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. आणि या 33 धावा कशा प्रकारे पूर्ण होत आहेत. देवाजी हॅलो बालचंद मॅच कोणती लावू. थांब देवाचा फोन आला. हॅलो देवा हॅलो. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचं स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. दादा या टॉस करू आपण. काय यांची मॅच लावायची ना. अरे इनिंग होता होता येतील ना. नाही तो चांगली होते आल्या सुनील काय रे मॅच आता एकच चांगलं अलाउन्स केलं मग त्यांची लावायला लागेल. काही नाही आम्ही थांब इकडे इकडे. चला लगेच लागेल 29 धावा जास्त नाही. हॅलो धन्यवाद परेश. चला जोशी 11 भादवड संघाचं कॅप्टन आपण विनाविलंब लगेच आपले क्षेत्ररक्षण लावायचं आहे. जोशी 11 भादवड संघाचं कॅप्टन विना विलंब लगेच आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. यानंतर चौथा युवा मानकुली आणि न्यूतपान पिंपलास दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील आपल्या पूर्वतारीमध्ये राहायचं. त्यानंतर जय कालिकामाता कालवार विपक्ष छत्रपती शिवाजी वडूनवकर या 2 संघांना देखील विनंती आपण देखील आपलं बेलवर रिपोर्टिंग करा. जो संघ या ठिकाणी उशीर करेल त्या संघाला पॅनलाइज केले जाईल. पॅनल्टीचा सामना करावा लागेल. एक डिसिप्लिन स्पर्धा पाहतोय मित्रो. खऱ्या अर्थाने स्पर्धेचं कौतुक करूया. कारण भिवंडी तालुक्यामध्ये आतापर्यंत बऱ्याच स्पर्धांना सुरुवात झाली. मात्र एकमेव आज ज्या स्पर्धेला प्रारंभ झालेला सुरुवात झालेली भिवंडी तालुक्यात सर्वात बिग स्पर्धा, मोठी स्पर्धा आणि सर्वात सुंदर स्पर्धा या ठिकाणी देवाजी टावरे आणि ऑदर्स टीम गावदेव पुणे यांच्या माध्यमातून आयोजित केलेली आहे. या स्पर्धेचं आजचं जर वैशिष्ट्य पाहिलं तर या सांगायचं झालं तर सर्वात महत्त्वाचे सर्व संघांची जेवणाची एक उत्तम सोय आज या स्पर्धेपासून सुरुवात झालेली आहे. आणि अध्यक्ष साहेबांनी देखील मला सांगितलेले आहे की यानंतर जे संघ स्पर्धेचं आयोजन करतील त्या संघांना पहिली विनंती असेल की आपण आमच्या संघांच्या मेजवानीची व्यवस्था करायची, जेवणाची व्यवस्था करायची आहे. आणि कदाचित तुमच्याकडे ती व्यवस्था नसली तर आपण कदाचित ऑर्गनाईज किंवा ती स्पर्धा करू नका असे देखील त्यांनी मला सांगितलेले. प्रत्येक संघ येणाऱ्या ज्या स्पर्धा असतील त्या प्रत्येक संघाच्या कॅप्टनला विनंती आहे. कारण ती आपली पहिल्यापासून संकल्पना आहे. मात्र यावर्षी थोडंसं कुठंतरी खंडन पडलं. मात्र देवाजी टावरे यांनी पुन्हा एकदा सुरुवात केलेली आहे. आजच्या स्पर्धेमधून सर्व संघांची जेवणाची एक उत्तम सोय देवाजी टावरे आणि अदर्स टीम पूर्ण संघाच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आणि हीच परंपरा आता आपल्याला पुढे चालवायची आहे असं अध्यक्षांचं म्हणणं आहे. पूर्णा ग्रामचे ग्रामसेवक सन्माननीय बन साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. वेलकम. या स्पर्धेमध्ये तुमचं देखील मनापासून स्वागत. सन्माननीय व्यासपीठावर विराजमान आजच्या कार्यक्रमाचे सुनील पाटील आपण थोडासा संपर्क साधा आयोजकांशी इकडे.
सन्मानी व्यासपीठावर विराजमान मान्य श्री ग्रामसेवक अधिकारी बनसाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। बनसाहेब या ठिकाणी उपस्थित, त्यांना करू या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सन्मानित। स्वागत आणि सन्मान होता अतिथींचा मान्यवरांचा। अतिथी देवो भव, अतिथी देवा समान असतो आणि अतिथींचा मान्यवरांचा या ठिकाणी शुभ सन्मान या ठिकाणी केलं जात आहे। तर जाऊ त्यानंतर या व्यासपीठ मंचावर उपस्थित ब्रह्मा विष्णू मंडळाचे सन्माननीय प्रसिद्ध अध्यक्ष आणि बंदरामध्ये कल्याण संघाचे एक नामांकित क्रिकेटर आणि पहिला चेंडू पेस करताना अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका गिरीशाच्या बॅट मधून साचतोय, चेंडू जातोय आउट ऑफ पार्क। नवीन चेंडूची फेक करा। खराब चेंडू उत्तम प्रहार, जसं प्रश्न तसं उत्तर। त्यानंतर या व्यासपीठ मंचावर उपस्थित सन्माननीय संतोषजी पाटील ब्रह्मा विष्णू मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष। बांद्र्यामध्ये कल्याण संघाचे सर्व आणि की बांद्र्यामध्ये कल्याण संघासाठी खऱ्या अर्थानं व तुम्हाला ट्रॅक असेल, शूज असेल, टी शर्ट असेल, या सर्वांची उत्तम सोय संतोष पाटील यांच्याकडनं केली जाते। बांद्र्यामध्ये संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर देखील ते आहेत आणि बांद्र्यामध्ये कल्याण संघाचे उपाध्यक्ष आणि खास करून आमच्या संघटनेचे सदस्य देखील आहेत। बरोबर बरोबर। हॅलो, पहिला चेंडू पेस करताना कमालीचा फटका, विजयाचं लक्ष जरी कमी असलं तरी मात्र सुरुवात दमदार आणि चांगली आहे। काय अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आपण गिरीशाच्या बॅटमधून पाहिला। पुन्हा एकदा समोरून खेळण्याचा प्रयत्न, डाऊन दी ग्राउंड, व्हेरी नाईस स्ट्रोक, व्हेरी वंडरफुल स्ट्रोक। क्रिकेट मधला सर्वात सेफ फटका आपण पाहिला। खराब चेंडू उत्तम प्रहार, जसं प्रश्न तसं उत्तर। आणि पहिल्या दोन चेंडूच आपण जर अपडेट पाहिलं तर तब्बल 10 धावा। कशिली संघ एका बाजूला मनोहरजी जोशी तर दुसऱ्या बाजूला आमचे गणपत भोईर। मात्र गणपत भोईर यांच्या चेहऱ्यावर थोडंसं स्मित हास्य आपण पाहतोय, असुरी हास्य, कारण की संघ थोडासा चांगली कामगिरी करतोय। खाली 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 इकडे यस, हा चेंडू देखील जाईल आउट ऑफ पार्क। अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज सुभाष, चेंडूला सुंदरसा स्क्वेअर कट केलाय, अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका, चेंडू सीमा रेषा बाहेर चौकार। काय कमालीची सुरुवात आहे, कमी लक्ष आणि उत्तम सुरुवात। कारण विजयाचं आपण लक्ष पाहिलं तर फक्त आणि फक्त 33 धावांचं टार्गेट आणि टार्गेट सेट करण्यासाठी सलामी जोडी आपण पाहतो इन ॲक्शन मधून स्वराज्य कशिल्या संघाच्या फलंदाज गिरीशाच्या बॅट मधून चौकार षटकारांची ड्रिल। धावसंख्या 20। पुण्याचा रोहनचा फटका देखील चांगला साजलाय। जगदीश नाईक याच्या माध्यमातून इनफिल्ड मधून चांगले क्षेत्ररक्षण होते, मात्र एक धाव कंप्लीट केली जाते। धावसंख्या 21, 21। मिस टाइम स्ट्रोक, आत्मगत के फटका आणि ह्याच बरोबर महत्वाच्या विकेटचं पतन करूया या आपण विकेटचं सेलिब्रेशन ओ टू डीजे।
संघाचे खंदे समर्थक तेजस मात्रे असतील, राज तरे असतील, संकेत तरे असतील, विकी मात्रे असतील, विनीत तरे असतील, रोशन तरे असतील, निखिल तरे असतील, प्रवीण लाल्या, एकांत प्रतीक आशिष, पिंपला संघाचे रतिलाल पाटील स्टेजवर बोलू का स्टेजवर संपर्क साधायचा. रतिलाल पाटील आपण संपर्क साधायचा आहे. खऱ्या अर्थाने या स्पर्धेचं एक फार मोठं वैशिष्ट्य आपण पाहतो. एक उत्तम संकल्पना आजच्या स्पर्धेपासून भिवंडी तालुका क्रिकेट नवीन 40+ स्पर्धेला आपण चाचणी स्पर्धा केलो, त्यानंतर बऱ्याच स्पर्धा आपण देखील खेळलो. मात्र एकमेव आजची जी स्पर्धा पाहतो देवाजी टावरे यांची एक उत्तम संकल्पना, जेवणाची एक उत्तम सोय या स्पर्धेमधून केली गेलेली आहे. त्याबद्दल देवाजी टावरे तुमचं करावं तितकं तू फार थोडं आहे. हा चेंडू मात्र थोडासा स्वेरे आउट ऑफ ऑप्शन, पंच देती वाईटचा इशारा, एक दवेचा निर्वाळा धावसंख्याकडे पुढेच राखते. धावसंख्या 25 विजयापासून फक्त आणि फक्त 8 धावा दूर आहे. सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट फटका आपण सुंदरसा कव्हर ड्राईव्हचा फटका आपण पाहतो. चेंडू जातो शॉर्ट कव्हरला, एक धाव घेण्याची संधी. बलदेव जोशी याच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं. आउटफील्ड मधून मात्र एक धाव कंप्लीट झाली. एक धावाने सांगा धावसंख्या 26. पुन्हा एकदा गोलंदाज आता स्ट्राईक रोटेट करतोय गिरीश फुलेचा चेंडू ऑन साईडचा पुन्हा एकदा चांगला फटका सजलाय. गॅप मधून चेंडू जाईल का? यास 1 बॉन्स. एका टप्प्याने चेंडू जातोय सीमारच्या बाहेर. करूया चौकाराचं सेलिब्रेशन. ओ टू आहे. जोशी साहेबांचा संघ या ठिकाणी या स्पर्धेमधून पारितोषिक, या पारितोषिकाचा मानकरी, मॅन ऑफ मॅचचा पुरस्काराचा मानकरी कोण आहे? क्या बात आहे. लो स्कोरिंगचा सामना होता आणि लो स्कोरिंगच्या सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं गोलंदाजाला प्राधान्य दिले जात आणि पहिल्या ओव्हरमधून पॉवर प्लेच्या ओव्हरमधून काय कमालीचं षटक हाताळलं होतं महेश तरे याने. तो ठरतोय स्पर्धेचा फिनिशर. उत्कृष्ट गोलंदाज एक मॅजिक षटक ज्यानं हाताळलं होते फक्त आणि फक्त एक धाव ज्यानं दिली होती. तो ठरतोय स्पर्धेचा फिनिशर. महेश, आपण आपलं पारितोषिक घेण्यासाठी आमच्या मुख्य व्यासपीठावर या. आणि चालू सामन्यातील दोन्ही संघाचे कॅप्टन स्वराज्य कशाळी आणि बंद्र्यामूर्ती काल्लेर, दोन्ही संघाचे कॅप्टन आपण आम्हाला जॉईन व्हायचंय. हॅलो.